पलीकडे जाऊन जर आपण समाजाचा माझ्या बांधवांचा विचार केला तर निश्चितपणानं तो सगळ्यांच्या हिताचा आहे। म्हणून आज या ठिकाणी शेवगाव वृक्षाचं वाटप करण्यात येणार आहे। या वाटप समयी सर्वजणांचे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी योग ही खूप त्या या क्लासेससाठी रविशंकरच्या सर्व गोष्टीसाठी जे जे करायला पाहिजे ते आणायचं, काव्य बनवायचं, मेंबर तयार करायचं, त्याची फीस जे जे काही उपक्रम आहेत ते लक्षपूर्वक आणि निस्वार्थ राहून याच्यात त्यांचा किंवा हे करणाऱ्याचा कसलाही स्वार्थ नाही। जनरली आपण सर्वजण काहीतरी स्वार्थ आहे का तिकडं लोकांकडे जातो। हा परमार्थ आहे एक प्रकारचा, स्वार्थ नसून हा एक परमार्थ आहे आणि त्या परमार्थाचं बीज योगायोगानं सर्वांच्या प्रेरणेने सर्वांच्या प्रयत्नाने त्या सापळ गावामध्ये रुजलं आहे। त्याप्रमाणे त्या योगाचं बीज रुजलं आहे, त्याप्रमाणे ती शेवग्याही रुजवायला पाहिजे। शेवग्याचा जे अत्यंत मोलाचा प्रसाद आहे, रविशंकर गुरुजींचा हा प्रसाद आहे, ज्यांना योग शिक्षण मिळालं आहे, जे त्याचे मेंबर आहेत, अधिकृत झालेले आहेत, त्यांना हा शेवगा एक मोठा रविशंकर गुरुजींचा आशीर्वाद आहे। आणि हा आशीर्वाद आणि हा प्रसाद आपण अनेक लोक आमचं लावतो, आपल्या लावतो, हे रोप वेगळे आणि हे रोप वेगळं, हे विशेष प्रकारचं रोप आहे। जर तुम्ही हे रोप नेलात आणि त्याचं संगोपन करून त्याला वृक्षाचं रूप जर दिलात एक तर मला भाजी मिळते, पण रविशंकर गुरुजींचा आशीर्वाद व प्रसाद खऱ्या अर्थानं मिळेल। प्रत्येकानं या रोपाचं संगोपन, या रोपाची लागवड, या रोपाचे जे काही दिना करायची आहे, आपल्या लहान मूल जन्मल्यानंतर ज्याप्रमाणे आपण करतो त्याचं संगोपन प्रत्येक त्याच्या बाजूकडे पाहतो, तसं या रोपाचं संगोपन अतिशय काळजीपूर्वक मायेच्या दृष्टीने करून वाढवावे व रविशंकर गुरुजींचा प्रसाद आता शैक्षणिक गाडी आहे